देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। समर्थ अगम्य पूरन हे समर्थ अगम्य पूरन मोह माया धार हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। देशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः। परब्रह्म परमेश्वर साधनरत अख्ख्या जगाला ज्याने आपला मोह लावला तो मोहन सर्व जगाचा जगद्गुरु, सर्व जगाचा मायबाप, अखंड जगाचा चाळीता पोषिता तोची समर्थ त्या भगवान गोपाल कृष्णांच्या श्रीचरणी वंदन करून प्रसन्नतारूप मनोधर्म ठेवून ज्यांनी ब्रह्मविद्या ज्ञानाचं या शरीरामध्ये, या बुद्धीमध्ये, या अंतःकरणामध्ये बीजारोपण केलं त्या गुरुवर्यांच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन दंडोत प्रणाम। उपस्थित माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले साधनवंत आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय ईशादिष्टी श्री राहेरकर बाबांच्या आश्रमातील ज्यांच्या नावात तपस्विता आहे, सहजासहजी दुर्मिळ असतात अशी माणसं ज्यांची प्रतीक्षा आम्ही गेल्या कालपासून करत आहोत, आज पोहोचले आपल्यापर्यंत। फलटणवरून बाबांचा प्रवास इथपर्यंत झाला, त्यांना सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक दंडोत प्रणाम।
ज्यांची कालपासून मला साथ आहे ते आमचे वांबोरीचे दादा आणि सर्वच इथं कथा ऐकण्यासाठी जे श्रवण करतात ते खरे ईश्वराचे भक्त आहेत. त्यात आपण सर्व काल प्रारंभिक दिवसाला आपण कथा पाहिली. प्रथम दिवसाला श्रीकृष्णाचं चरित्राचं महात्म्याचं वर्णन आपण बघितलं. चिंतन करत असताना आपण बघितलं की हे चरित्र महात्म्य सहजही कोणाला कोणाच्या अंतःकरणामध्ये जात नाही. त्याला कर्माची जोड असावा लागते. प्रत्येक गोष्टीला बघितलं आपण काल. तुमची संपत्ती असो, तुमची संतती असो, तुमचा वारस असो, तुमचं राज्य असो, तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक गोष्टीची जोड लागत असते. वेगळ्या वेगळ्या रूपाने आपण बघितलं. आपण बाहेरच्या कथा समजून घेतल्या. जोपर्यंत स्वतःचं अंतःकरण आपण स्वतः समजून घेत नाही, एका जागी बसून स्वतःला तपासत नाही, तोपर्यंत आपण स्वतःला समजत नाही. स्वतःची किंमत माणसाला समजत नाही. अवघड आहे. कृष्ण जीवनाकडे बघताना जेव्हा आपण बघतो, कृष्ण जीवनाच्या लीला आपण ज्यावेळेस ऐकताना, ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये एक वेगळा स्पंदन तयार होतं. संतांनी अभंगातून सांगितलं, कुणालाही बाप म्हणता येत नाही आपल्याला. आपण रस्त्याने चालताना म्हणू का तुम्ही माझे बाप आहात? म्हणत नाही आपण कोणाला. म्हणत नाही आपण तुम्ही माझी आई आहात. म्हणत नाही आपण. आपल्या सख्या नात्या गोत्याला आपण आपलं म्हणतो, पण ज्याला कधी पाहिलं नाही, ज्याच्याकडे कधी आपण गेलो नाही, त्या ईश्वराला संतांनी मायबाप म्हटलेलं आहे. त्याला समजून घेतलेलं आहे. आपण त्याला कधी समजू. एखादी घटना आपल्या जीवनामध्ये घडते. आपण रस्त्याने चालत असतो, साधारण दगडाची ठेस माणसाला लागत असते. आपल्या जवळची जिव्हाळ्याची नाती आपण तयार करून ठेवलेली आहे. ती कर्मधर्म संयोगाने आपल्याला मिळालेली आहे. कुणाच्या अति जिव्हाळची आई असेल तर त्याच्या तोंडातून ठेस लागल्या लागल्या आई ग असा शब्द निघतो. कोणाचं बापावर प्रेम असेल तर अरे बापरे असा शब्द निघतो. माय आणि बाप आपण कोणाला म्हणत नाही ज्याच्याविषयी जिव्हाळा असतो. बहिणाबाईंचं एक सुंदर वाक्य आहे. बहिणाबाई खानदेश भागातल्या होत्या आणि त्या नेहमी आपल्या काव्यातून या ठिकाणी समाजाचं प्रबोधन करीत असत. त्या म्हणायच्या का मला जी माय आहे, खानदेशामध्ये आईला माय म्हटलं जातं, त्या समाजाला म्हणायचं का ज्यावेळेस मी माय म्हणते तर माझी दोन्ही ओठाला ओठ लागतात. माझी आई माझ्या जवळ येते, माझी आई माझ्या जवळ येते, माय म्हणते त्यावेळेस. आणि आपण सासू म्हणतो. कधी ठेच लागल्यावर म्हटले का अगं सासू ग असं म्हटलंय का कोणी? कधी तुम्हाला एखाद्या रस्त्याने तुम्हाला कोणाची धडक लागली तर तुम्ही म्हणता का अरे सासरे बुवा असं म्हणता का? नाही म्हणत. तुमच्या जवळची ती नाते नाही एवढ्या, कारण अंतर आहे तुमच्या आणि त्यांच्यामध्ये. तुम्हाला कितीही जीव लावू द्या, परंतु ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलं ते जास्त तुमचे जवळचे आहे. अहो बहिणाबाई समाजामध्ये सांगतात का माय म्हणताना माझ्या ओठाला ओठ भिडे आणि सासू म्हणता केवढे अंतर पडे. म्हणून बघा तुम्ही, म्हणून बघा हे मायबाप संतांनी देवाला म्हटलेलं आहे. देवाला
कारण तो अविनाशी परब्रह्म परमेश्वर आहे. 100 वर्षाच्या कलियुगामध्ये आपण जीवन जगत असताना, 100 वर्षाच्या कलियुगामध्ये आपण जन्माला आलो. आपण जर पूर्वकर्म जर चांगलं केले असेल, आपल्याला शरीर सुदृढ मिळालं, तर आपण 100 वर्षाचं जगतो. काल एक बाबा आले होते, म्हातारे बाबा, आज आले ना. त्यांनी गंमत सांगितली. विशेषतः बघा, संसारात बी इतके तपस्वी महान माणसं पाहायला मिळतात. आपण शोधत नाही त्यांना, आपण बघत नाही त्यांना, आपल्या जवळच असतात ते. काल जेव्हा कथा संपली, भोजन बिजन करून मी चाललो होतो, तर ते म्हटले, बाबा प्रणाम. दंडोत प्रणाम केल्यानंतर मी म्हटलं, बाबा ऐकायला येतं का? ते म्हटले, माझं 93 वर्षाचं वय आहे. बघा तुम्ही, 93 वर्षाचं वय आहे माझं. बाबा, मी जसं जन्माला आलो तसं आजपर्यंत मी चप्पल घातली नाही. ही तपस्विता त्यांच्यामध्ये दिसतं मला. 1 किलोमीटर लांबची नजर आहे माझी. विचार करा तुम्ही, स्वतःला तपासून घ्या, याच्यातले आपण कुठे आहोत. चष्म्याच्या दुकानात जाऊन थोड्या वेळ उभे राहा, तुम्हाला कळल. अवघ्या 20 आणि 22 वर्षाची मुलं डोळ्याला चष्मा लावतात. चपलाच्या दुकानात जा, तुम्हाला कळल. बिना चपलाचं कोणी बाहेर फिरत नाही. हजारो रुपयांचे चप्पल माणसं वापरतात. एक मुलगी मला एका दुकानात भेटली. बाबा दंडोत प्रणाम. मी म्हटलं, इकडं कशी आली तू? तर ती म्हणे, काही नाही, माझी जी पहिली चप्पल होती ना, मी दिवसभर ज्यावेळेस उभे राहते ती मला पायाला टोचते आणि म्हणून मऊ चप्पल मला लागती, म्हणून मी एवढ्या महागड्या दुकानात आले. तो तिच्या कर्माचा विषय, तिला त्रास होत असेल. पण शोधलं मी तिच्यामध्ये थोडंसं का, बघा, थोडाही त्रास होऊ नये शरीराला अशी माणसं या जगात आहेत. पण एकीकडे त्याचा विरोधाभास आपल्याला बघायला मिळतो का, अशीही तपस्विता माणसामध्ये आहे की जे 100 वर्ष एकदम कडक असतात. नसू त्या 100 वर्षाचे, पण त्या पाड्यामध्ये तर चाललेले ना ते 91, 92, 93, 94. कोणाला गॅरंटी अशी की आपण 91, 92, 93 मध्ये जाऊ म्हणून? नाही, आपल्याला गॅरंटी नाही. याचं कारण असं आहे की आपण पूर्वकर्म आपलं जोडलेलं जर असेल, तेवढंच आयुष्य आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून हे जे आयुष्य आपण कर्मधर्माने संयोगाने आपल्याला मिळालेलं आहे, हे घेऊन जगत असताना आपली तपसाधना आपण ईश्वराच्या चरणाकडे जाण्याची आहे का? आपण करू शकतो का? संसारामध्ये राहून आपण देवधर्म करू शकतो का? कथा चरित्र आपण ऐकू शकतो का? श्रीकृष्णाला आपण समजून घेऊ शकतो का? संतांनी विचार करा. संत ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस ते ईश्वराच्या किती जवळ जाऊन सांगतात, किती जवळ जाऊन सांगतात. ईश्वराचं एक एक गोष्ट त्यांनी रोम रोम तपासला, अभ्यासला, अनुभवला. आपण तितके जवळ गेलो नाही. का गेलो नाही? आपण कालच्या सत्रामध्ये बघितलं होतं की आपले कितीतरी कर्म आपले असे जोडून ठेवले. बाबा, खूप वाटतं हो, तुमच्या कार्यक्रमामध्ये पंगत करायला पाहिजे, पण मी दुर्बलता जोडून आलेलो आहे. माझ्याकडे आता पैसे नाही, संपले माझे पैसे. मी ठरवलं होतं 1 महिन्यापूर्वी की कार्यक्रम सुरू होईल आणि चांगल्या प्रकारचे मी अन्नदान करेन. संपले माझे पैसे, संपले. हा दोष आपण पूर्वजन्मी जोडून ठेवलेला आहे. बाबा, कथा कीर्तन ऐकायला यायचं होतं. बाबा, काय करू? निघायचा टाइम आणि गाडी पंक्चर झाली. घरातला माणूस आजारी पडला. हे आत्ताचं काहीच नाही, याचा शोध घेतला पाहिजे आपण. हे आपल्या कर्माचं फलित आहे. समजत नाही आपल्याला. आणि मग कथे कीर्तनामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही स्वतःला जेव्हा तपासता, आता आपण खूप अंधारात आहोत, आपल्यामध्ये खूप उजेड तयार करायचा आहे. आपण एखाद्या खोलीमध्ये गेलो, आपण तिथे अंधार आहे,
आपण दरवाजा उघडल्यानंतर आपल्याला त्या खोलीमध्ये संपूर्ण वस्तू आहेत. आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्या खोलीमध्ये असूनही आपल्याला त्या दिसत नाही. आणि आपण ज्यावेळेस त्या खोलीमध्ये जातो, आपली अवस्था बघा कशी होते. काय करणार आपण? ज्या वस्तूला आपण हात लावणार ती वस्तू आपल्याला भेटेल का? कुठे असेल ती आपण आपली मानसिकता बघा कशी होते. आणि मग तिथं कोणीतरी येऊ द्या आणि त्यांनी पटकन बटन दाबू द्या आणि तो लख प्रकाश ज्यावेळेस पडेल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला अशी बोलती होईल की मी इथे आहे, मी इथे आहे. हा प्रकाश आपल्या जीवनातला संपल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो अंधार निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे ईश्वर स्वरूपाचं दर्शन आपल्याला होत नाही. देव प्रेम करत नाही का? करतो प्रेम. देव भरपूर प्रेम करतो. आपल्याला ते प्रेम समजत नाही. आपण देवाला नाव ठेवून एखादी घटना आपल्या घरामध्ये वाईट घडली, घडू नये ती घडली, आपला पहिला शब्द असतो देवाने असं केलं. आणि एखादी संसारातली घटना आपल्या हातून चांगली घडली, एखाद्या मुलीचं लग्न चांगलं केलं, आपण मुलाचं लग्न चांगलं केलं, एखादं वाहन आपण चांगलं घेतलं, एखादा वाढदिवस आपण चांगला केला, आणि कोणीतरी येऊन पाहुण्याने म्हणू द्या का वा छान केलं, तो म्हणतो हा आपलं कामच तसं आहे. तो म्हणणार नाही की सगळं देवाचं आहे, मी देव करतो म्हणून ती संपत्ती मला ईश्वराने म्हणणार नाही. याचं कारण असं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण अंधकारात जगणारी माणसं आहोत. हा अंधकार म्हणजे काय आहे हे संत तुम्हाला सांगतात. हे अज्ञान आहे. आणि म्हणून तुमचे कर्म असे जोडलेले, एक तरी एखादं वाईट कर्म तरी आपलं परीक्षित राजासारखं झालं पाहिजे. एखादं तरी वाईट, आपण असंख्य वाईट कर्म करतो, इतके वाईट कर्म करतो, आपली सगळी नरकाची दारं आपण उघडून ठेवलेलो. काम क्रोध लोभ ये तिने नरकद्वारे, कामात पडतो आपण, इतका आतुर होतो आपण, त्याच्यापासून आपल्याला नरकाची दर्शनं होतात. क्रोध आपण इतका करतो, दिसत नाही आपल्याला समोरचा व्यक्ती कोण आहे, काय करतो, त्याच्याशी आपलं घेणं काय आहे समजत नाही आपल्याला. आणि म्हणून नरकाकडे आपली वाटचाल होती, आपण ते कर्म जोडतो. एक तरी कर्म आपलं असं झालं का? लोभात पडलो आपण, इतका लोभात पडतो आपण, आपल्या अवतीभोवतीची सगळी आपलीच माणसं दिसतात. भलं करायचं असेल तर माझंच व्हावं, माझ्याच परिवाराचं भलं व्हावा ही भावना आपली घेऊन जगत असतो आपण. आणि म्हणून हा जो लोभ, हा जो काम आहे, हा जो क्रोध आहे, हा काम क्रोध लोभ ही तिन्ही नरकाची द्वार आहेत. याचं ज्ञान झाल्याशिवाय एखादं तर मी वाईट जरी करायचं असेल तर एखादं तरी कर्म तुमच्या हातून असं घेतलं पाहिजे की तुम्हाला एखादा तरी शुकमुनी सारखा ज्ञानी तत्वज्ञानी येऊन तुमच्या समोर बसून तुम्हाला तत्वज्ञान सांगेल. आम्हाला तत्वज्ञानाची कीर्तन कथा तर आवडतच नाही. आवडतात का? नाही आवडत. बघा तुम्ही, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन जर असेल तर इथं जागा पुरली नसती. तत्वज्ञान कोणाला जीवनात उतरायचं नाही. तत्वज्ञान म्हणजे कडूगोळी आहे, कडूगोळी आहे. पण लक्षात ठेवा, डॉक्टर जितकी कडूगोळी देतो ना तितका तुमचा आजार लवकर बरा होतो की नाही? होतो की नाही? पण आपल्याला किंमत नाही. भागवत कथा हा श्रीकृष्ण चरित्र ग्रंथ आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्णाचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओव्यांमध्ये बघा तुम्ही, झाकून बघा तुम्ही, तुमच्या दोषाची, तुमच्या गुणाची, ईश्वराच्या गुणाची सांगड घातलेली अशा एक ओव्या दमदार आहेत. पसायदानामध्ये कुठलीही जातपात ज्ञानेश्वरांनी ठेवलेली नाही. ही संत व्यापक होऊन जगणारी माणसं आहेत, आपण संकुचित होऊन जगणारी माणसं आहोत. बघा तुम्ही, विचार करा, त्या संतांच्या पोथ्या वाचा, ते चरित्र ऐका, त्या कथा वाचा.
आपल्या डोक्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये एक वेगळी चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. किती दिवस आपण मूर्खासारखं जगणार आहोत हे स्वतःने ठरवून घेतलं पाहिजे. बघा तो वेडा माणूस आहे, वेडा वेडा. आणि त्याच्या हातात आपण जर सोन्याची अंगठी दिली, काय करेल तो? काय करेल? त्याला किंमत नाही, त्या सोन्याची किंमतच नाही. त्याला सोन्याची किंमत नाही, त्याला हिऱ्याची किंमत नाही, त्याला माणिक मोती पाचू त्याची किंमत नाही, त्याला त्या रत्नांची किंमत नाही. त्याला फेकून देईल तो, गटारीत टाकून देईल. त्याला किंमत नाही त्याची. आणि म्हणून हे तत्व आहे, हे ज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. एक ब्राह्मण होते, त्यांना असं कथा कीर्तनामध्ये कोणीतरी भागवत सांगितलं आणि त्यांना मोह निर्माण झाला. आपणही भागवत करायला पाहिजे, आपणही भागवत शिकायला पाहिजे. ठरलं शिकायचं तर चांगल्या ठिकाणी जाऊन शिकायचं. सय्यद पिंपरी, आडगाव, नाशिक इकडं नाही फिरायचं. जायचं तर चांगल्या ठिकाणी जायचं. मग कुठे गेले? काशीला गेले. काशीला गेले त्यांना असं वाटलं चांगल्या ठिकाणी जर भागवत शिकलं तर त्याचा प्रभाव वेगळा आहे, प्रभाव वेगळा आहे. काशीला गेले, दिवस रात्र एक केली. वृक्ष अन्न खाऊन त्यांनी, त्या ब्राह्मणाने वृक्ष अन्न खाऊन नदीच्या काठी दिवस काढले. भागवत ग्रंथाचं वाचन केलं, सगळं तत्व समजून घेतलं. या विद्वान ब्राह्मणाला विचार, त्या ब्राह्मणाला विचार, असं त्याचं चालू होतंय. शिकले ते, खूप शिकले. शिकल्यानंतर आता शिकलो आपण, आता आपण जाऊया, आपण ह्या भागवताचा प्रचार करूया, कृष्ण चरित्राचा प्रचार करूया. आणि म्हणून एका गाडीत बसले ते, रेल्वेमध्ये बसले, ट्रेनमध्ये बसले आणि प्रवास चालू होता. ट्रेन एका ठिकाणी थांबली. ब्राह्मणाला वाटलं आपण काहीतरी फळं वगैरे घेऊया, म्हणून ट्रेनमधून उतरले. फळावाल्या दादाकडे गेले आणि त्याला विचारलं की हे केळी कितीची, सफरचंद कितीचं, मला इतके इतके फळं द्या. भागवत शिकून आलेला विद्वान व्यक्ती, गंमत झाली. खिशामध्ये हात घातला, तो हात दुसरीकडून बाहेर निघाला. खिसा पाहिला तर खिसा कापलेला होता. खिशातले सगळे पैसे ट्रेनमध्ये मारले गेले. त्यांना वाटलं आता काय करावं. भागवत शिकले होते, भाषा विद्वानी होती, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दादा, हे तुझे मी फळं घेतलेले होते, हे वापस घे, हे वापस घे, नको मला हे फळं. त्या दुकानदाराने विचारलं काय झालं ब्राह्मण देवता, तुम्ही तर ब्राह्मण आहात, काय झालं काय? पण काही नाही, माझ्याकडे जे पैसे होते, माझा तो खिसा मारला गेल्यामुळं माझे पैसे चोरीला गेले. आता माझ्याकडे 1 रुपया नाही. तिकीट होतं ते पण गेलं. आता कसं काय करू, अडचण पडली मला. दुकानदार चांगला होता, त्याने सांगितलं काही हरकत नाही, आपण ब्राह्मणाला दान केलं पाहिजे, संन्याशांना दान केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ती फळं देऊन टाकली, घ्या खा. आत्ता पुरतं तुझं भागलं, पुढचा प्रवास कसा करायचा प्रश्न पडला, संध्याकाळचं कसं करायचं प्रश्न पडला. आणि म्हणून ज्या गावामध्ये त्यांची ट्रेन सुटली त्याच गावात त्यांनी ठरवलं का आता आपण जायचं, भागवत करायचं आणि मिळालेली दक्षिणा त्याच्यामध्ये आपण पुढचा प्रवासाने उदरनिर्वाह करायचा ठरलं. गेले, गावात गेले. गावामध्ये थांबले, त्यांनी विचारलं, एक मनुष्य भेटला त्याला. तो गावाची रखवाली करत होता. त्याला विचारलं, दादा अरे मी ब्राह्मण आहे. तो म्हटला मी पण ब्राह्मण आहे. याला आनंद झाला याला.
आपल्या जातीचा माणूस भेटल्यावर आपल्याला आनंद भेटतो. आम्ही वाघा बॉर्डर वगैरे तिकडे गेलो आणि मराठी भाषा त्या लोकांनी जर ऐकली लगेच जवळ येतात. ते तुम्ही कुठले? नाशिकचे. हा, मी त्याच्या बाजूचाच अहमदनगरचा. आनंद होतो त्या लोकांना, आनंद. आपला माणूस भेटला का आनंद होतो. या ब्राह्मणाला तसा आपला माणूस भेटला, आनंद झाला, आनंद झाला त्याला. तो म्हटला माझं एक काम करशील का? तो म्हटला काय? आता ओळख वाढली का माणूस अपेक्षा करतो का आपल्या जातीचा माणूस आहे, आपल्याला मदत करेल. आणि म्हणून त्याने माझं एक काम करशील का, माझी अशी अशी अवस्था झालेली आहे, तर माझी कुठेतरी सोय लाव, काहीतरी कर. तो म्हटला छे छे, हे माझ्याकडून होणार नाही. अरे हे मीच असा आहे, मीच ब्राह्मण आहे, मीच भिक्षा मागून खात होतो, तुझं काय? ते तुझं पाहून घे. ब्राह्मणाचं भागवत शिकलेलं असल्यामुळं ज्ञानी ब्राह्मण होता, त्यांनी शक्कल लढवली. त्यांनी सांगितलं एक काम कर, तुझ्या गावामध्ये एक पाटील आहे ना, कोणीतरी श्रीमंत माणूस आहे ना, मी ऐकलं होतं. तो म्हणे आहे, पण तो खूप कडक आहे. त्यांना जाऊन सांग का माझ्या गावामध्ये माझा एक ब्राह्मण मित्र आहे, तो काशीवरून भागवत शिकून आलेला आहे, तुम्ही त्याची कथा लावा, भागवत कथा लावा. तो भागवत फार छान कथा करतो. हा म्हणला नाही नाही, हे माझ्याकडून शक्य नाही, तो माणूस खूप कडक आहे. कडक आहे म्हणला. तुला करायचं असेल थोडासा प्रयत्न कर माझ्यासाठी. तो म्हणला ठीक आहे, जातो बघतो. हा गेला त्या राजवाड्या, पाटलाच्या राजवाड्यामध्ये गेला. त्याने बघितलं ब्राह्मण येतो आहे, हा आपला रखवाली करणारा ब्राह्मण आहे. त्याने सांगितलं काय झालं, इकडे कसं काय तुम्ही? तर म्हणे काय नाही, काशीवरून एक ब्राह्मण आले, ते भागवत शिकून आले, भागवत शिकून आले. ते पाटलाला भागवत काय असतं तेच माहित नव्हतं. हे भागवत म्हणजे काय? पैसे मोजता मोजता दिवस गेले, देवधर्म कधी पाहिला नाही, भागवताची त्यांची कधी गाठ पडली नाही. कसं काय होईल? भागवत काय असतं माहिती नाही. आणि मग भागवत मला माहिती नाही म्हटल्यानंतर त्याने सांगितलं ते कथा करतात, असं ते भागवत करतात. भागवत करता म्हटल्यानंतर याने सांगितलं चल 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 निघ, ते भागवत बिगवत मला काही पाहायचं नाही, मला काही ऐकायचं नाही. पाटलाची 2 लहान मुलं त्याच्या समोर खेळत होती. लहान मुलं, अज्ञान होते. त्या मुलांना वाटलं भागवत काहीतरी वेगळा गारुडीचा खेळ आहे, काहीतरी गारुडीचा खेळ आहे. त्यांनी हट्ट धरला का हा, रडायला लागले, ते मोठ्या मोठ्याने रडायला लागले. ते म्हणले बाबा मला भागवत पाहायचंय. त्याच्या बाबालाच भागवत माहित नव्हतं, तो काय दाखवणार भागवत. बाबा मला भागवत पाहायचा, रडायला लागले ते मुलं. पाटलालाही वाटलं की मुलांना भागवत पाहायचंय म्हणजे हा काहीतरी जादू टोण्याचा खेळ आहे, काहीतरी खेळ आहे, गारुडीचा, दोरीवर चालण्याचा, असा काहीतरी प्रकार आहे हा भागवताचा. त्याने सांगितलं ठीक आहे, जा त्याला घेऊन या. काय सांगितलं? जा घेऊन या म्हटलं. आले, बसायला टाकलं. म्हटलं दाखवा भागवत. ते म्हटले अरे काही मी ब्राह्मण आहे, काहीतरी बसायला टाका, काहीतरी व्यवस्थित टाका. भागवत काय लगेच? हा बसा म्हणे, हे घे चादर, बसा याच्यावर बसा. बसले, भागवत करा, दाखवा म्हणे कसं भागवत. सगळे मुलं आले, परिवार आला. आता भागवत दाखवणार कसं? भागवत काही मग त्याचा विधी असतो भाऊ. गंध लाव, हार लाव, सगळं काही कर, फुलं वाह. त्यांनी ते सगळं केलं, दाखवा भागवत. मोठा प्रश्न पडला ब्राह्मणाला, यांना कसं काय भागवत दाखवणार, कसं काय सांगणार? यांना भागवतच माहीत नाही, कृष्ण कथाच माहीत नाही. कधी येता तुझ्या जवळी दिनाने काय मागावे. कधी येता तुझ्या जवळी दिनाने
काय मागावे मला वाटे श्री कृष्ण प्रभू इथेची जीवन कंठावे कधी येता तुझ्या जवळी दिनाने काय मागावे मला वाटे श्रीदत्त प्रभू इथेची जीवन कंठावे मनीषा ही कमी हवा नको मजला भुजे काही तुझा सहवास लाभावा नको मजला भुजे काही तुझा सहवासला गडाची पायरी गडाची पायरी होऊन शरणाची महावे मला वाटे श्रीदत्त प्रभू इथेची जीवन कंठावे कधी येता तुझ्या जवळी दिनाने काय मागावे एखादा ज्ञानी पुरुष आपल्या समोर आल्यानंतर आपल्यामध्ये जर अंधकार असेल अज्ञान असेल त्याची जर जाण आपल्याला नसेल त्याची अवस्था जी आहे तीच आपली होणार आहे. आणि म्हणून त्या मुलांनी आग्रह धरला का भागवत दाखवा सगळ्यांना उत्सुकता लागली भागवत काय आहे दाखवा. आता यांना भागवत दाखवायचं म्हणजे कसं यांनी श्लोक सुरू केले भागवताचे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. श्लोक सुरू केले. तत्वज्ञान सहजासहजी माणसाला पेलवत नसतं. पाटलाला तर झोप लागून गेली. श्लोक सुरू झाले. पाटील जिथं खुर्चीवर बसेल होते ज्या सोफा सेटवर बसेल होते तिथंच घोरायला लागले. हे ब्राह्मण बिचारे जीव तोडून तोडून श्लोक म्हणायचे जीव तोडून तोडून श्लोक लोकायचे. याचा आपला घोरण्याचा आवाज चालू होता. इकडं श्लोक म्हणला ना वसुदेव सुतम देवम त्यांच्या कानावर डोक पडलं काही लगेच असं कर त्याला असं वाटायचं त्या ब्राह्मणाला का श्रोता आपला पक्का आहे. श्रोता आपला पक्का आहे. भागवताच्या 10 श्लोक पुढे पुढे जसं चालत गेलं नंतर लक्षात आलं त्यांच्या मुलं समोर बसलेले अजून भागवत कसं दिसत नाही. ते तर अज्ञानच होते. ते लहान होते. इकडं घोरायचं काम चालू होतं. आता त्याच्या लक्षात आलं हा माणूस आपण भागवत करत असताना झोपलेला आहे. त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं ओ पाटील जागे व्हा. अहो जागे व्हा. मी भागवत सांगतोय भागवत. जागे व्हा. पाटलाला मोठा राग आला. पाटलाचे अहंकार तुम्हाला माहिती आहे ना कसे असतात. श्रीमंताचे अहंकार खूप डेंजर असतात. झोपल्यानंतर मला कोणी उठवायचं नाही. जेवताना मला कोणी बडबड करायची नाही. मी कसा पण वागेन. मला कोणी काही म्हणायचं. हे पाटलाचे अहंकार. जसा पाटील खडबडून उठवला पाटलाने काय केलं माहिती का जसा उठला तसा त्या ब्राह्मणाच्या मुस्कटात एक लावून दिली.
पटाड आवाज आला. जोरात आवाज आल्यामुळे ब्राह्मणालाही वाटलं की आपण काशीहून आलो, एवढा खस्ता खाऊन आलो, एवढ्या जीव तोडून मी भागवत सांगतोय, हा कुशल झोपा काढतोय. आता गंमत बघा काय झाली पुढे. अज्ञानाचे नि प्रसादे हा जणू अवघा ठका ठेलासे. थकलेले जीव आहे सगळे अज्ञानाच्या प्रसादाने, कोणालाच काही समजत नाही. जशी ब्राह्मणाच्या मुस्कटात पाटलांनी पाटलाच्या एक कानपटात लावली. आता गंमत झाली, पाटलाच्या कानपटात लावल्यामुळं पाटील उठला, ब्राह्मणाच्या परत एक कानपटात लावली. आता जे समोर बसले जे मुलं होते त्यांनी आरडाओरड सुरू केली का आत्ता खरं भागवत सुरू झालं म्हणले. धडाधड 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 मारायचं काम सुरू झालं. आत्ता खरं भागवत सुरू झालं. त्यांनी गोंधळ केला, हे आई ये सगळे लवकर या, पळा, आता बघा भागवत कसं दिसतंय म्हटले. मारायला लागले एकमेकाला. आता भागवताची मजा मुलं घेत आहेत. इकडं कोण कोणाला मारतंय समजत नाही. यांना दोघांना एकमेकावर रट्टे पडत आहे आणि मुलांना आनंद मिळतो, भागवत पाहायला मिळत. त्यांनाही कळत नाही का भागवत असं असतं, भागवत असं असतं भागवत. आणि मग आता काय करावा. मग आता पत्नी आली घरातून, मुलं आले घरातून, त्यांनाही समजत नाही भागवत असं असतं. त्या ब्राह्मणाला म्हणले, ब्राह्मण देवता हे काय चाललंय. तो म्हणला, माझ्या अंगात भागवत घुसलंय आणि ते आता बाहेर येतंय म्हणले. आता ते बाहेर येतंय म्हणल्यानंतर त्यांनी पाटलाला बडा 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 सुरुवात केली मारायची. कशाने उचलायचं, तो ब्राह्मणाने मारायला सुरुवात केली. त्यालाही समजलं का यांना आता भागवत याच प्रकारचं पाहिजे. जशी मारायला सुरुवात केली तसा तो पाटील घाबरला. आता काय करायचं. तो त्याचं धाब्याचं घर होतं, तो पटकन शिडीने वरती धाब्यावर जाऊन बसला. आता ब्राह्मण खाली दांडा घेऊन उभा होता. खाली ये, तुला भागवतच दाखवतो म्हणे. आता मोठी गंमत. मुलं पण म्हणतात, पप्पा या खाली भागवत पाहू द्या. मग एकदम विचित्र प्रसंग आहे, समजतच नाही, अज्ञानत्व आहे सगळ्यांमध्ये. तो म्हणला मी खाली येत नाही. पत्नी आली, ब्राह्मण देवता अहो दया करा, क्षमा करा. तो म्हणतो नाही, भागवत दाखवलं मी इतकं मोठं, आता दक्षिणा दिल्याशिवाय मी जाणारच नाही मी दक्षिणा दिल्याशिवाय. कारण ब्राह्मणाचे पैसे खिचा मारला होता, भागनाचं सगळं संपलं होतं. ब्राह्मण तर सगळ्या चांगल्या बुद्धीने तिथे गेला की आपण तत्वज्ञान सांगू, पण तत्वज्ञान हे सगळ्यांना पेलवत नाही. पेलवतं का तत्वज्ञान? नाही पेलवत. आणि मग भागवत सुरू झालं. 500 रुपये घेतले ब्राह्मणांनी दक्षिणा, त्यांना वंदन केलं, येतो म्हणले. झालं तुमचं भागवत, दाखवलं ना भागवत. ते म्हणलं परत आमच्या गावात असं भागवत करायचं नाही. करायचं कसं भागवत आपल्याला? नाही करायचं ना, कारण तत्व नाही त्या भागवतात, त्या कृष्णचरित्रात तत्व नाही. आणि मग ही फसगत आपली होती आहे. आपण त्या अज्ञानामध्ये कित्येक दिवस जगणार. आपल्याला भागवत माहित नाही, आपल्याला कृष्ण माहित नाही. ऐक मानवा भाई तू श्याम नाम घेई. ऐक मानवा भाई तू श्याम नाम घेई. नरासारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून घे. घे घे हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून घे.
पायी या संसारा पायी या संसारा पायी बायका पोर ही तुझ्या मागची चोर तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर मेल्यावर ते खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर मेल्यावर खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला तू रडते सदाई भाई संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी आणि म्हणून प्रभूच्या नामाची आपल्याला ओळख झाली पाहिजे. त्या परमेश्वराचं नामचिंतन आपल्याला केलं पाहिजे. संसारामध्ये राहून आपण अज्ञानात्वाने किती जगणार आहोत. आपल्याला ते ज्ञान आपल्याला कधी होणार आहे. ज्ञान ज्ञान पवित्र वस्तू आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. इतकी पवित्र वस्तू आहे. मग ती कशाने प्राप्त होईल महाराज. कशाने प्राप्त होईल. श्रद्धावा लभते ज्ञानम. कशाने प्राप्ती होईल. श्रद्धेने ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे. त्यावेळेस आपल्या जीवनातलं अंधकार दूर होईल. स्मरणाचं ज्ञान आहे. ईश्वर प्राप्तीचं ज्ञान आहे. ईश्वराकडे जाण्याचं ज्ञान आहे. कर्माचं ज्ञान आहे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. आपल्याला सहज जर विचारलं तुम्ही कुठे राहतात आपण म्हणतो भारतात राहतात. भारतीय धर्माचा संस्कार करायला लागला आणि आपण पाश्चात्यांचं अंगीकरण करायला लागलो. ती लोक वृंदावनला येऊन कृष्णा हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे